आहे की राज्य पातळीवर आता निर्णय मान्य आमचे नेते देवेंद्रजी घेत आहेत. आता त्यांनी काय विचार केला असेल त्यामुळे मला त्यांच्या भेटीची माहिती नाही, परंतु निश्चितपणे याच्यामध्ये काहीतरी चांगलं होईल अशी अपेक्षा करूया. विधानसभा निवडणुकीत मला वाटतं आज युतीच्या चर्चाबद्दल बोलणी नव्हती. आजची भेट ही कौटुंबिक होती. ज्यावेळेला राजकीय चर्चा होईल निश्चितपणे आम्ही तुम्हाला सांगू. पहिली भेट आहे आणि या भेटीतून चर्चेची कुठेतरी सुरुवात होईल अशी शक्यता. मी तुम्हाला पुन्हा आता मला वाटतं तुम्ही कुठलाही प्रश्न विचारला तरी माझ्याकडे उत्तर तेच आहे की आजची भेट ही कौटुंबिक होती, राजकीय चर्चा झाली. राज ठाकरे यांचा पॉलिटिकल रिलेव्हन्स संपत चाललेला आहे. त्यामुळे राज ठाकरे कुणावर बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जातं याने आता फार महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होईल असं वाटत नाही. महाराष्ट्रातली जनताच काय, मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आता ही गोष्ट यूज टू झालेली आहे की राज ठाकरे एरवी भाजपच्या प्रचंड विरोधात आक्रमक भूमिका घेतात, पण जेव्हा कधी निवडणुका जवळ येतात त्यांच्या भूमिका आपोआप प्रो BJP होतात. आत्तासुद्धा ज्या काही तुम्ही भेटीगाठी दाखवायचा प्रयत्न करताय त्या सगळ्या पुन्हा एकदा महापालिका इलेक्शन आणि त्या सगळ्या संबंधाने असू शकतात, हरकत नाही. म्हणून आज राजसाहेबांशी जी चर्चा झालेली की त्या कारणास्तव झाली की तुमचा काही ऍक्शन प्लॅन असेल, तुम्हाला या महाराष्ट्राच्या हितासाठी काही करायची जर तुमच्या कल्पना असतील त्या संदर्भात मला वाटतं त्या चर्चा झाल्या असं. हे बघा, राजकारणामध्ये आजच्या घडीला राजसाहेबांकडे ना आमदार आहे ना खासदार आहे, परंतु तरी त्यांची भेट घेणं हे वेगळी भावना त्यांच्यामध्ये दिसून आलेली आहे. म्हणून ते आल्याने आमच्या राजकारणावर काही परिणाम होईल असं समजण्याचं काहीही कारण नाही.